जसं जसं ह्या पेंटिंगच्या टपमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की नाही, आता आपलं जगापुढे हे दाखवूनच द्यायचं की अजिंठ्यामध्ये एवढं मोठं ट्रेझर लपलेलं आहे, तो अजून जगापुढे आलेला नाही. तर आपण मायन्यूट डिटेल घेत जावं. तर उदाहरणार्थ जसं ह्या पेंटिंगमध्ये ह्या राजाचे हातामधले नखं दाखवलेले आहेत. म्हणजे त्यावेळेससुद्धा नखं वाढवण्याची फॅशन होती. आणि एक महत्त्वाचं असं पुन्हा बारकावाचा लक्षात आला की ह्याच्या खांद्यावर एक बेल्ट आहे जे तलवार वगैरे टंगवतो. तर त्या बेल्टवर शिलाई जी दाखवलेली आहे, आज शिलाई मशीननी जसं टाके असतात तसे टाके ह्या बेल्टवर दिसून येतात. म्हणजे आणि तसंच त्याच्या गळ्यातलं जे शर्ट आहे ते शर्ट बिलकुल म्हणजे राजस्थानी स्टाईलचं नेहरू शर्ट वगैरे जसं असतं तसं. सोन्याची साखळी दाखवली, सोन्याची साखळीचं विंड जसं असतं. म्हणजे दागिन्यामध्ये सुद्धा निराळे प्रकार हे दाखवले आहेत. म्हणजे कसं विणलेलं आहे, साखळी कशी असते, दुसरी गोफसाळी कशी असते. म्हणजे आणि हे करत असताना मग माझं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं आणि मी जसं जसं पेंटिंग करत गेलो मी त्याच्यामध्ये आणखीन इन्व्हॉल्व होत गेलो. इतकं इन्व्हॉल्व होत गेलो की मला दुसरं काहीच असं सुचतच नव्हतं की नाही आपण आणखीन हे करावं. ट्रान्सपरंट कापडाचा विषय सांगायचा असेल तर ही कोईन आहे आणि तिच्या अंगावर इतकं ट्रान्सपरन्सी आहे की फक्त ह्या साईडच्या ओढणीवरून लक्षात येतं. आणि थिक कपडे म्हटल्यानंतर ती ही असिस्टंट नाही, हे असिस्टंटचे तिचे जे हे दाखवलेलं आहे हे थिक कपडे दाखवले. ह्याचा अर्थ असं झालं की टेक्स्टाईल्स हे डिझाईनसुद्धा त्यावेळेस इतकं डेव्हलप होतं की बिलकुल आजही तो भाग पाहतो आपण, नक्षीकाम इत्यादी.